हे जरी पुष्कळ भक्तांची माऊली आहेत, तरी त्या गुरूंच्या कृपेस मी आपली शपथ घालून माझी एकट्याची माऊली करून घेईन. गुरूंच्या प्रेमास आपले वेड लावून त्यांच्याकडून एकपत्नीव्रत आचरवीन आणि गुरूंच्या लोभाकडून माझेच ठिकाणी वास करण्याविषयी क्षेत्रसन्यास घेवीन. वारा किती जरी वाहू लागला तरी तो 4 दिवसांच्या आतच वाहतो. त्याचप्रमाणे गुरूच्या कृपेस सर्व बाजूनी मीच पिंजरा होईल. माझी स्वामिनी जी गुरुसेवा, तिला मी आपल्या गुणांची लेणी करेन. फार काय, पण गुरुभक्तीला मीच गवसणी होईन. आपल्याशिवाय दुसऱ्या कोणासही गुरुसेवा मी करू देणार नाही आणि गुरुस्नेहरूप दृष्टीखाली मी पृथ्वी होईन. याप्रमाणे नाना प्रकारच्या कल्पना जो मनात करतो आणि म्हणतो की मी श्री गुरूंचे राहण्याचे घर होईन आणि दास होऊन त्यांची त्या ठिकाणी सेवा करीत राहीन. जाता येता जे उमरे गुरु ओलांडतात ते मीच होईल आणि दारेही मीच होईन, द्वारपालही मीच होईन. मी गुरूंच्या पादुका होऊन त्या पादुका गुरूंच्या पायी मीच घालवीन आणि छत्रही मीच होऊन मीच ते गुरुवर धरेन. या ठिकाणी खोल खळगा आहे, या ठिकाणी उंचवटा आहे, अशी इशारा देणारा मी गुरूंचा चोपदार होईन आणि गुरूंवर चौरी धरणारा, गुरूस हात देणारा व गुरुपुढे चालणारा हुजराही मीच होईन. गुरूंची झारी हातात घेणारा शागिर्द मी होईन आणि गुरूला चूळ भरण्यास पाणीही मीच होईन व चूळ टाकण्याचे निर्मळ तस्तही मीच होईन. गुरूंची हौसवी मी आपल्या खांद्यावर बाळगीन आणि मी उटणे घेऊन गुरूंना स्नान घालण्याचे काम करेन. गुरूंचे आसन, अलंकार, वस्त्र, चंदनादिक सर्व उपचार हे सर्व मीच होईन. मीच आचारी होऊन गुरूंना फराळचे पदार्थ वाढेन आणि आत्मत्वाने श्री गुरूंना ओवाळील. गुरूंवरून अलवी वल्लवी उतरवीन. ज्या वेळेस गुरु महाराज भोजन करतील त्यावेळेस त्यांचे पंक्तीचाही लाभ घेईन आणि मीच पुढे होऊन त्यास विडा देईन. गुरूंचे उष्टे मीच काढेन, गुरूंचा बिछाना मीच झाडेन, गुरूंची पादसेवाही मीच करेन आणि गुरूंचे सिंहासनही मीच होईल आणि मग त्यावर गुरु आरोहण करतील त्याप्रमाणे सर्व प्रकारे गुरूंची सेवा मी करेन. ज्या चमत्काराकडे श्री गुरूंचे लक्ष लागेल तो चमत्कारही मीच होईल. गुरूंच्या श्रवणरूप अंगणात शब्दांचे असंख्य समुदाय मीच होईन आणि गुरूंचे ज्या ठिकाणी अंग लागेल ते ठिकाणही मीच होईल. श्री गुरूंचे डोळे प्रेमळपणाने अवलोकन करतील ती सर्व रूपे मीच होईन. त्यांच्या जिव्हे जो पदार्थ आवडेल तो पदार्थ मीच होईन. मीच सुवासरूप होऊन त्यांच्या घ्राणेंद्रियांची सेवा करेन. याप्रमाणे गुरूंची बाह्य सेवा सर्व प्रकारे करून गुरूंना लागणाऱ्या सर्व वस्तू मीच होऊन व्यापून टाकेन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत गुरूंची अशीच सेवा करीन म्हणतो. मग देह पडल्यावर त्याची बुद्धी सेवेविषयी आस्था धरते. ते नवल ऐका. तो म्हणतो, या शरीराची माथी पृथ्वीच्या ज्या भागात मिळवीन की ज्या ठिकाणी श्री गुरूंचे चरण उभे राहील. या शरीराची माथी पृथ्वीच्या त्या भागात मिळवीन की ज्या ठिकाणी श्री गुरूंचे चरण उभे राहतील. मी आपल्या शरीरातील उदकाचा भाग खरोखर त्या उदकाला नेऊन मिळवील की ज्या उदकाला माझे स्वामी कौतुकाने स्पर्श करतील. आपल्या देहातील तेज त्या दिव्यात नेऊन मिळवील की ज्या दिव्यांनी लोक श्री गुरूंना ओवाळतील अथवा जे दिवे श्री गुरूंच्या मंदिरात प्रकाश करीत असतील. मी आपल्या देहातील प्राणवायूचा लय त्या ठिकाणी करीन की ज्या ठिकाणी श्री गुरूंना पंख्याने व चौरीने वारा घातला जात असेल. मी आपल्या शरीरातील आकाशाचा भाग त्या ठिकाणी मिळवेल की ज्या अवकाशात म्हणजे पोकळीत श्री गुरु आपल्या परिवारासह असतील. परंतु जिवंत असताना आणि मेल्यावरही श्री गुरूंची सेवा केल्याशिवाय राहणार नाही आणि एक पळभरही दुसऱ्यास गुरूंची सेवा करू देणार नाही. याप्रमाणे कल्पचे कल्प गुरुसेवा करेन. अशा प्रकारची पूर्ण इच्छा ज्याच्या मनात आहे त्या आपल्या इच्छेप्रमाणेच अपार गुरुसेवा करूनही जो गुरुसेवेला रात्रंदिवस किंवा थोडीफार म्हणत नाही आणि तशात जर गुरूंनी काम करण्याची आज्ञा केली तर त्याला जास्त स्फुरण येते. गुरूंची सेवा अशा प्रकारे करण्यास जो गगना एवढा होतो व ते काम एकटाच एकदम करतो. मनाच्या धावेपेक्षा याच्या अंगाची धाव पुढे असते आणि याची काम करण्याची इच्छा मनाशी पैज बांधते. एखादे वेळ श्री गुरूंच्या लीलांना आपल्या जीविताचे लिंबलोण करतो.
त्यांच्या लीलांवरून आपले जीवित उतरवून ठेवतो. जो गुरूंची सेवा केल्याने कृश झाला आहे, गुरूंच्या प्रेमाने पुष्ट होतो आणि जो आपल्या गुरूंच्या आज्ञेचे घरच बनतो, जो गुरुकुलाच्या योगे आपणास कुलीन असे मानतो, जो गुरुबुद्धीचा स्नेह करण्याविषयी कुशल व जो गुरुसेवारूप व्यसनाने निरंतर व्यसनी असतो. गुरूंचे परंपरा चालत असलेले धर्म तेच ज्याचे वर्णाश्रम धर्म होत व गुरूंची सेवा करणे हेच ज्याचे नित्य नैमित्तिक कर्म होय. ज्याचे गुरु हेच क्षेत्र, गुरु हेच दैवत, गुरुच आई, गुरुच बाप आणि ज्याला गुरुसेवेशिवाय दुसरे काही एक माहीत नाही. गुरूंचे जे द्वार तेच ज्याचे सर्व धर्माचे सार होय आणि गुरुसेवकावर आपल्या सख्या भावाप्रमाणे जो प्रेम करतो, ज्याच्या वाणीतून रात्रंदिवस गुरुनामाचा उच्चार चालत असतो आणि जो गुरुवाक्या वाचून दुसरे कोणतेही शास्त्र हाती धरत नाही, ज्या पाण्यास गुरुचे चरण लागले आहेत ते पाणी कसलेही असले तरी त्यात त्रैलोक्यातील सर्व तीर्थे आहेत असे जो मानतो, अकस्मात श्री गुरूंचा उच्छिष्ट प्रसाद मिळाला तर त्या लाभापुढे जो समाधी सुखालाही तुच्छ मानतो, गुरु चालत असता मागे जे गुरूंचे पद रजक्कन उडतात ते जो आपल्या मस्तकावर धारण करतो आणि त्या लाभापुढे मोक्षसूप तुच्छ मानतो. हे असो, गुरुभक्तीचा महिमा किती म्हणून सांगावा, कारण त्याला पार नाही, परंतु माझ्या बुद्धीला गुरुभक्तीची उकळी फुटल्यामुळे सांगणे भाग पडले. ज्याला गुरुभक्तीची इच्छा आहे आणि ज्याला गुरुभक्तीचीच आवड आहे आणि ज्याला गुरुसेवा वाचून दुसरे काहीही गोड लागत नाही, तो ब्रह्मज्ञानाचे माहेरघर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते. फार तर काय, तो देव आणि ज्ञान त्याचे उपासक बनते. ज्याला खरोखर गुरुभक्तीची आवड आहे त्याचे घरी जगाला पुरून उरेल इतके ज्ञान भरलेले असते असे समज. ज्ञानदेव म्हणतात, गुरुसेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठा आहे, म्हणून मी त्या गुरुभक्तीचे अमर्याद असे वर्णन केले. एरवी हात असून थोटा, डोळे असून भजनाविषयी आंधळा आणि पाय असून गुरुसेवा करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा आणि गुरूंचे वर्णन करण्याविषयी मुका आणि आळशी आहे. इतके अवगुण असूनही गुरूंनी मला फुकट पोसला आहे, परंतु मी मनातून मात्र गुरुविषयी सप्रेम आहे. ज्ञानदेव म्हणतात, एवढ्याच कारणाकरता मला शरीराचे पोषण करणे भाग पडले, परंतु मी एवढे अमर्याद गुरुसेवेविषयी वर्णन केले ते सहन करून मला तुमची सेवा करण्याची संधी द्या, म्हणजे मी ग्रंथार्थ उत्तम रीतीने सांगेल. साधुजन हो, ऐका ऐका. भूतांचा भार सहन करणारा विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण भगवान तो सांगत असून पार्थ ऐकतो आहे. कापूर अंतर्बाह्य शुद्ध असतो, तसे ज्याचे शुचित्व स्वच्छ दिसते तेच शुचित्व होय. किंवा रत्नाचे खोड जसे अंतर्बाह्य चकचकीत असते, अथवा सूर्य जसा आत आणि बाहेर लकलकीत असतो, कर्माच्या योगाने ज्याची बाह्यशुद्धी झाली असून ज्ञानाच्या योगे ज्याची अंतःशुद्धी झालेली आहे, आणि अशा प्रकाराने जो शुद्ध झाला आहे, वेदात सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार करून मृत्तिका आणि पाणी बाहेरून लावली असता जशी बाह्यशुद्धी होते, ज्याप्रमाणे वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने स्वच्छ करता येतो, किंवा परटाच्या सतालात वस्त्र धुतल्याने त्याचा डाग नाहीसा होतो, फार काय सांगावे. याप्रमाणे जो बाहेर निर्मळ झाला आहे आणि अंतर्यामी ज्ञानाचा उजेड झाल्यामुळे खरोखर अंतर्बाह्य शुद्ध झाला आहे. बाकी अर्जुना, अंतर्यामी शुद्ध न होता जो बाह्यात्कारी कर्मे करतो त्याची सर्वत्र विटंबना होते. ज्याप्रमाणे प्रेतावर दागिने घालून त्याला शृंगारावे, किंवा गाढवास तीर्थास न्हाऊ घालावे, अथवा कडू दुध्या भोपळा गुळाने माखावा, किंवा ओसाड घराला तोरण बांधावे, अथवा उपाशी मनुष्याच्या पोटाला अन्न लिंपावे, किंवा मुळाम्याच्या कळसास पोकळ डेरा जरी किती उत्तम दिसला तरी, मुलाम्याच्या कळसास पोकळ डेरा जरी किती उत्तम असला तरी तो व्यर्थ होय. तसेच चित्रातील फळ किती जरी उत्तम दिसले तरी त्यात शेणच भरलेले असते. त्याचप्रमाणे बाह्यात्कारी करणाऱ्याची स्थिती आहे. हिनकस पदार्थाला पुष्कळ मोल येत नाही, किंवा मद्य भरलेली घागर गंगेत नेऊन ठेवली तरी पवित्र होत नाही. म्हणून अंतर्यामी ज्ञानप्राप्ती असून बाह्यात्कारी कर्माचे आचरण करणारा
असा मनुष्य कोठे सापडणार? याकरता बाह्यत्कारी कर्माचे आचरण करून जो शुद्ध झाला आहे व ज्ञानप्राप्तीमुळे ज्याचे अंतर्याम निर्मळ झाले आहे, त्याच्या ठिकाणी आत आणि बाहेर हा भेद न राहता सर्वत्र शुद्धी होऊन त्याच्या ठिकाणी केवळ शुचित्वच वास करते. म्हणून अंतर्यामी शुद्ध वासना झाली म्हणजे बाहेर इंद्रियात ती तशीच दिसून येते. ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात लावलेल्या दिव्याचा प्रकाश आतल्याप्रमाणे बाहेरही लकलकीत दिसतो, ज्या योगाने संशय उत्पन्न होतात, नसत्या विकृती जडतात आणि कुकर्माकडे प्रवृत्ती होते, असे विषय जरी प्रत्यक्ष भेटले अथवा कानाने ऐकले तरी ज्याच्या मनावर त्याचा काहीच ठसा उमटत नाही. ज्याप्रमाणे आकाशाला मेघांच्या रंगामुळे कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही, होऊ शकत नाही, एरवी ज्याची इंद्रिये विषय उपभोग घेत असली तरी विषयांच्या विकाराने ज्याच्या मनावर कोणत्याही रीतीचा पगडा बसत नाही. वाटेने जात असता एखाद्यास पवित्र अथवा अपवित्र स्त्री भेटल्याने तिच्याविषयी त्याच्या मनात जसा विकार उत्पन्न होत नाही, अशा रीतीने जो संसारात राहत असता इंद्रियांच्या विकारांचे प्राबल्य मनावर होऊ देत नाही. एखादी तरुण स्त्री आपल्या पतीला आणि पुत्रालाही आलिंगन देते, परंतु पुत्राला आलिंगन देतेवेळी तिच्या मनात कामवासना उत्पन्न होत नाही. त्याचप्रमाणे ज्याचे मन निर्मळ असून चांगल्या आणि वाईट विकारांची ज्याला ओळख असते आणि योग्य अयोग्य कर्म जाणण्याचे ज्याला ज्ञान असते, ज्याप्रमाणे पाण्यात हिरा भिजत नाही आणि आंधणात वाळू शिजत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनोवृत्तीला विकारांची बाधा होत नाही. पार्था, ह्याच आचरणाचे नाव शुचित्व आणि ज्याच्या ठिकाणी ही दृष्टीस पडते तेच ज्ञान खास आहे असे समज. आणि स्थिरपणा ज्याचे मनात पूर्णपणे प्राप्त झाला आहे तो पुरुष ज्ञानाचे जीवनच होय. जरी तो वरकांती देहाने वाटेल तिकडे फिरत असतो म्हणजे सर्व व्यापार करीत असतो, तरी त्याच्या मनाची बैठक कायम असते. ज्याप्रमाणे गाय रानात चरावयास गेली तरी तिचे लक्ष तिच्याबरोबर रानात न जाता घरी वासरापाशी असते, अथवा पतीबरोबर सती जाण्यास निघालेल्या पतिव्रता स्त्रीस सहगमन समयीचे भोग प्रेमदायक नसतात, किंवा कृपण घर सोडून लांब गेला तरी त्याचे चित्त पुरून ठेवलेल्या द्रव्याजवळच असते. त्याप्रमाणे देहाचे व्यापार जरी चालू असले तरी त्याचे चित्त स्थिरच असते. धावणाऱ्या ढगांबरोबर ज्याप्रमाणे आकाश धावत नाही, अथवा फिरणाऱ्या नक्षत्रांबरोबर ध्रुव फिरत नाही, अर्जुना, प्रवास करणाऱ्या मनुष्याबरोबर ज्याप्रमाणे रस्ता वाट चालत नाही किंवा झाडे जात येत नाही, त्याचप्रमाणे पंचमहाभूतात्मक शरीराची जरी इंद्रियांच्या संबंधाने हालचाल होत असली तरी ज्याचे मन कोणत्याही विकाराच्या लहरीने ढळत नाही. वावटळीच्या योगाने ज्याप्रमाणे पृथ्वी हालत नाही, त्याचप्रकारे विकारांच्या योगाने ज्याचे मन ढळत नाही. दारिद्र्य आणि दुःख यापासून जो पीडित होत नाही, भीती आणि शोक यापासून जो व्याकुळ होत नाही, आणि देहास मृत्यू आला असताही जो भीत नाही, एखाद्या वस्तूची आशा अथवा एखादी पीडा याच्या भाराने किंवा वृद्धापकाल व्याधी ही सुद्धा प्राप्त झाली असता ज्याचे चित्त मागे ढुंकूनही पाहत नाही, निंदा, अपमान, दंड, काम, लाभ यांचा वर पगडा झाला असता ज्याचे मनाची वृत्ती माघारी फिरत नाही, आकाश तुटून पडले किंवा पृथ्वी विरून गेली तरी ज्याची चित्तवृत्ती माघारी फिरत नाही, हत्तीला फुलाने मारले असता त्याचा भार जसा त्याचे पासंगालाही नसतो, तसा दुर्वाक्यरूप बाणांनी मारले असता जो मागे पाहत नाही. शिराब्धीच्या लाटांनी ज्याप्रमाणे मंद्राचल हलत नाही किंवा वणव्याच्या ज्वालांनी आकाश जळत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांवर विषय विकारांच्या कितीही लाटा आल्या किंवा गेल्या तरी ज्याचे मन गडबडत नाही किंवा कल्पांतीही जो धैर्य सोडत नाही. हे डोळसा अर्जुना, स्थैर्य म्हणून ज्याला म्हणतात आणि जे या नावाने प्रसिद्ध आहे त्याची ही सर्व लक्षणे आहेत. हेच अविनाशी स्थैर्य ज्याच्या अंगी अंतर्बाह्य बांधले आहे तो ज्ञानाचा उघड ठेवाच आहे. आणि साप जसे आपली खोडी करणाऱ्या मनुष्याचे घर किंवा योद्धा आपले हत्यार अथवा कृपण आपला ठेवा विसरत नाही, किंवा ज्याप्रमाणे एकुलता एक मुलावर त्याची आई जीव की प्राण करून असते अथवा मधमाशी मधाविषयी आसक्त असते, त्याप्रमाणे अर्जुना, जो आपले मन ताब्यात ठेवून इंद्रियांच्या दारातही उभे राहू देत नाही,
तो म्हणतो, आपण मन ताब्यात ठेवले, हे कामरूप बागुलबुवा ऐकेल व आशारूप डाकेल. मनाची अशी स्थिती पाहून त्याला आपल्या पाशात गुंतवेल म्हणून त्याला फार भीती वाटते. ज्याप्रमाणे व्यभिचारिणी स्त्रीला तिचा दांडगा नवरा बाहेर फिरकू न देता घरात कोंडून ठेवतो, त्याप्रमाणे आपल्या मनोवृत्तीला जो इंद्रियांकडे जाऊ न देता अंतर्यामी कोंडून ठेवतो. जिवंतपणी देहाची पर्वा न करता देह झिजवून इंद्रियांचा निग्रह करतो. मनाच्या दरवाजात व प्रत्याहाराच्या जागेत जो अनुक्रमे यम आणि दम पहारे करी रात्रंदिवस उभे करतो. मूळ बंद, ओडियाना बंद, जालंधर बंद हे तिन्ही स्थिर करून इडा आणि पिंगळा यांच्या संगमस्थानी जो आपले चित्त लावतो. समाधीच्या शेजेजवळ जो ध्यानाला बांधून टाकतो, म्हणजे ध्यानाचा परिपाक जो समाधी तो लागेपर्यंत ध्यानस्थ असून जो आत्म्याचे ऐक्य होईपर्यंत चित्त स्थिर करतो. अरे, अंतःकरण निग्रह ज्याला म्हणतात ना, तो ह्या गुणांनी जाणावा आणि असा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ज्ञानाचा विजय होतो. त्या साधकाची आज्ञा त्याचे मन क्षीरसावंद्य मानते. तो जरी मनुष्याच्या आकाराने जगात वागत असला तरी तो मूर्तिमंत ज्ञानच आहे असे जाण. विषयांविषयी विरक्ती, अहमपणाचा अभाव आणि जन्म, मृत्यू, वृद्धपणा आणि शरीर व्यथा यांच्या ठिकाणी दोषदृष्टीने पाहणे. विषयांविषयी ज्याच्या मनात वैराग्याची जिवंत मदत आहे, ओकलेले अन्न फिरून खाण्याविषयी जिव्हेला इच्छा होत नाही, अथवा प्रेताला आलिंगन देण्याविषयी इच्छा होत नाही, विष खाणे हे आवडत नाही, जळत्या घरात शिरवत नाही आणि वाघाच्या दरीत वस्तीला जावत नाही, सळसळीत लोखंडाच्या रसात उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही, त्याप्रमाणे अर्जुना ज्याला विषयाचे नाव घेतले ते देखील खपत नाही, तो इंद्रियांची आणि विषयांची गाठ पडू देत नाही. ज्याच्या मनात विषय सेवनाविषयी आळस भरलेला आहे आणि जो विषय सेवन न केल्यामुळे रोड झाला आहे, परंतु ज्याच्या मनाचे इंद्रिय निग्रहाशी ऐक्य आहे, हे पांडवा, जो नेहमी तपे आणि व्रते एकसारखी करतो, ज्याला मनुष्याच्या वस्तीत येणे म्हणजे प्रलय काळाप्रमाणे दुःख होते, ज्याची योगाभ्यासाविषयी फार इच्छा असते आणि अरण्यात राहणे ज्याला फार आवडते आणि मंडळीत मिसळण्याचे नुसते नावही ज्याला सहन होत नाही, बाणांच्या शय्येवर निजणे अथवा पुवाच्या चिखलात लोळणे याप्रमाणे जो ऐहिक भोगांची योग्यता समजतो आणि स्वर्गप्राप्तीची गोष्ट काढल्यावर जो त्याला कुत्र्याच्या कुजलेल्या मासाप्रमाणे मानतो, ज्याला विषय वैराग्य म्हणतात ते हे होय व हेच आत्मप्राप्तीचे भाग्य असून त्याच्याच योगाने जीव ब्रह्मानंद सुख भोगण्यास योग्य होतात. याप्रमाणे इहपर लोकीच्या सुखोपभोगांचा ज्याला पूर्ण कंटाळ आहे, तेथेच ज्ञानाची वस्ती आहे असे पक्के समज. आणि जो आस्थापूर्वक यज्ञ करणे व तलाव बाग वगैरे बांधणे ही कर्मे करतो, परंतु कर्तृत्वाच्या अभिमानाचा लेश मुळीसुद्धा आपल्या अंगी वसू देत नाही. वर्णाश्रम धर्माप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माचे यथाविधी आचरण करतो आणि त्याला काही न्यून पडू देत नाही, परंतु हे कर्म मी केले किंवा मी केल्यामुळे सिद्धीस गेले असे मुळीच मनात आणत नाही. ज्याप्रमाणे वायू हा सर्वत्र सहज फिरतो किंवा सूर्य निरभिमानाने सर्वत्र प्रकाश पाडतो, अथवा श्रुती ही स्वभावतः सर्वांस इष्ट अशाच गोष्टीचे वर्णन करते, किंवा गंगा अमुकच ठिकाणी जाण्याचे मनात न धरता सहज ओघाने जाते, त्याप्रमाणे ज्याचे नेहमीचे वर्तन अभिमान रहित असे आहे. वृक्षास यथाकाली फले येतात, परंतु त्यांची त्यास आठवणही नसते, त्या वृक्षाप्रमाणेच कर्मे करीत असताना कर्मफल प्राप्तीची विषयी ज्याची वृत्ती असते. ज्याप्रमाणे हारातील दोरी काढून घेतल्यावर त्याचे ऐक्य नाहीसे होते, त्याचप्रमाणे मनात, आचरणात आणि बोलण्यात ज्याने अहंकाराचा संपूर्ण नाश केला आहे. अभ्रांचा आकाशाशी संबंध नसताही ज्याप्रमाणे ती आकाशात आपल्या दृष्टीस पडतात, त्याप्रमाणे जो देहाने कर्माचे आचरण करीत असता त्यापासून अलिप्त राहतो. मद्यप्याला ज्याप्रमाणे आपल्या अंगावरील वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हाती दिलेल्या शस्त्राचा काहीही उपयोग नसतो, अथवा बैलावर बांधलेल्या शास्त्रांचा त्याला उपयोग नसतो, त्याचप्रमाणे जो आपल्या देहाविषयी निरभिमान असतो त्यालाच निरहंकार असे म्हणतात. ही चिन्हे ज्याचे ठिकाणी पूर्णपणे दृष्टीस पडतात त्याचेच ठिकाणी ज्ञान वास करते, याविषयी बिलकुल शंका नाही. जो जन्म, मृत्यू, जरा, दुःखे, व्याधी, वार्धक्य आणि पातके ही प्राप्त होण्याच्या अगोदरच त्याविषयी सावध राहतो.
जन्म, मृत्यू, जरा, दुःखे, व्याधी, वार्धक्य इत्यादी पातके प्राप्त होण्याच्या अगोदरच त्याविषयी सावध राहतो. ज्याप्रमाणे आपल्यास पिशाच बाधा होऊ नये म्हणून मांत्रिक अगोदर व्यवस्था करतो, अथवा आपल्यास दुसऱ्याचा उपसर्ग लागू नये म्हणून योगी अगोदर तजवीज करतो, किंवा गवंडी हा भिंत बांधतेवेळी ओळंबा लावून ती मागे पुढे होऊ देत नाही, त्याप्रमाणे सर्पाचे मनातून जन्मांतरीचेही वैर नाहीसे होत नाही. ज्याप्रमाणे सर्पाच्या मनातून जन्मांतरीचेही वैर नाहीसे होत नाही, त्याप्रमाणे जो पूर्वजन्मीचे दुःख आठवून पुन्हा जन्म न होऊ देण्याबद्दल उद्योग करतो. ज्याप्रमाणे डोळ्यात खडा गेला असता तो सहन होत नाही, किंवा शस्त्राच्या घावात भाला सहन होत नाही, त्याचप्रमाणे या जन्मी रोज होणारी दुःखे जो विसरत नाही आणि म्हणतो की अरे रे, मी मूत्रद्वारातून पुवाच्या खड्ड्यात गेलेल्या रेतापासून जन्मलो आहे आणि मातेचे स्तनपान करतेवेळी माझी तोंडात स्तनावरील घामही गेला आहे. याप्रमाणे जो जन्माचा कंटाळा करतो आणि असे म्हणतो की ज्या योगाने मला हा जन्म पुन्हा प्राप्त होईल ते कर्म मी आता करणार नाही. ज्याप्रमाणे जुगारी हा डाव हारल्यावर तो फेडण्याकरता पुन्हा सावधगिरीने खेळतो, किंवा मुलगा आपल्या बापाचे वैर उगवतो, अथवा एखाद्यास कोणी मारले असता त्याचा पाठीराखा जसा सूड उगवतो, तसा हा जन्म पुन्हा न यावा म्हणून जो काळजीने त्याचे पाठीस लागून दक्ष असतो. ज्याप्रमाणे संभाविताला अपकीर्ती सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनातून अशा अमंगल जन्माची लज्जा नाहीशी होत नाही, पुढे येणारा मृत्यू जरी लांब असला तरी जो त्याच्याविषयी आजच सावध राहतो. अर्जुना, जो खरा पोहणारा आहे तो नदीच्या मध्यभागी जरी खोल पाणी असले तरी जसा काठावरच आपल्या कमरेला भोपळ्याची सांगड बांधून नदीत उडी घालतो, किंवा रणात जाण्याचे पूर्वी जो आपले अवसान सांभाळून घाव लागण्याचे पूर्वीच ढाल पुढे करतो, उद्याच्या मुक्कामाला काही दगा होईल म्हणून असे समजून जो आजच सावध राहतो, अथवा प्राण जाण्याच्या पूर्वीच औषधाची योजना करतो. बाकी गोष्ट तर अशी घडून येते की घर जळू लागल्यावर मग विहीर खणू लागावायचे, पण तो प्रयत्न काही सिद्धीच जात नाही. डोहाचे तळाशी जाणाऱ्या दगडाप्रमाणे जो या संसार सागरात बुडतो, त्याने बोंब मारली असताही ती जशी कोणास ऐकू येत नाही, मग तो बुडाला म्हणून कोणास सांगणार. म्हणून बलवंताबरोबर ज्याचे हाडवैर पडले आहे तो जसा रात्रंदिवस शस्त्र परजून असतो, किंवा उपवर झालेली नोरी लवकर दुसऱ्याच्या घरी खास जाणार असल्यामुळे ती घरात असूनही नाही असे तिचा बाप समजतो, अथवा संन्यास घेतल्यावर ज्याप्रमाणे तो मरणास तयार असतो, त्याचप्रमाणे जो जिवंत असूनही मृत्यूचा विचार करतो, याप्रमाणे जो जिवंत असतानाच पुनर्जन्माचे निवारण करतो व हा जन्म गेल्यावर पुन्हा पुन्हा मृत्यू टाळतो आणि आत्मस्वरूपी राहतो, म्हणजे जन्म मृत्यू मिथ्या समजून आत्मस्वरूपी लीन होतो. आणि अशा प्रकारे ज्याला जन्म मृत्यूचे दुःख राहिले नाही त्याला ज्ञानाची कधीही उणीव नसते. आणि त्याचप्रमाणे शरीरास म्हातारपण आले नाही तोच ऐन तारुण्याच्या भरात जो त्याच विषयी तजवीज करतो. तो म्हणतो, आज मी तीस माझ्या शरीरात जी शक्ती आहे ते शरीर जरा म्हणजे म्हातारपण प्राप्त झाल्यावर वाळलेल्या काचरीसारखे होईल. दैवहीनाच्या खटपटी व्यर्थ होतात, किंवा एखाद्या राजास प्रधान नसला म्हणजे त्याची जशी स्थिती होते तसे माझे हातपाय चालेनासे झाले म्हणजे या माझ्या शक्तीची स्थिती होईल. फुलांचा वास घेणारे नाक ते उंटाच्या गुडघ्याप्रमाणे बधीर होईल. उंटाच्या गुडघ्याप्रमाणे बधीर होईल. आषाढ महिन्यात पावसाच्या झडीत ज्याप्रमाणे ओढाळ गुराचे पाय चिखलाने कुसतात त्याप्रमाणे माझे शरीर होईल. जे माझे डोळे सांप्रत कमलपत्राशी स्पर्धा करीत आहेत तेच पुढे पिकलेल्या पडवळाप्रमाणे निस्तेज होऊन खोल जातील. भुवया वाळलेल्या सालीप्रमाणे डोळ्यावर लोतील आणि डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे ऊर कुजून जाईल. ज्याप्रमाणे सरळ हा बाभळीच्या खोडावरून खालीवर आल्या गेल्यामुळे ते डिंकाने बुळबुळीत होते त्याचप्रमाणे थुंकीने तोंड भरून जाईल. स्वयंपाकाच्या चुलीपुढे खणलेल्या चरात ज्याप्रमाणे पाणी साचून बुडबुडी येतात त्याप्रमाणे नाक शेंबडाने बरबटून जाईल. ज्या या
तोंडाचे ओठ मी तांबुलाने रंगवितो, हसताना दात दाखवितो आणि ज्याच्या योगाने मला उत्तम भाषण करता येते, त्याच या तोंडाला लाळेचा लोंढा येईल आणि दातास कट दाढा पडतील. कर्ज झाल्यावर शेतकी जशी बुडते किंवा पावसाच्या झडीत जनावरे उठावणीस येतात, तशी जीभ काही केल्याने उचलणारच नाही. जशी वाळलेल्या गवताची कुसळे वाऱ्याने उडून जातात, तशी दशा दाढीचे केसात येऊन लहान मुले ती उपटावयास लागतील. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने ज्याप्रमाणे पर्वतांची शिखरे पाझरतात, त्याप्रमाणे शरीरावरील खवंदातून पाझर सुटतील. तोंडातून शब्दांचा उच्चार होणार नाही, कानांनी स्पष्ट ऐकू येणार नाही, अशी या शरीराची वृद्ध माकडाप्रमाणे स्थिती होईल. शेतातील पाखरांकरिता उभे केलेले गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने सहज हालते, तसे सर्वांग सहज हालू लागेल. पायात पाय अडकतील आणि हात कापू लागतील. याप्रमाणे सर्व शरीराच्या चेष्टांचे सोंग होईल. मलमूत्राद्वारेही फुटक्या भांड्यांसारखी होऊन आपल्या अवसानाबाहेर जातील आणि माझा अंत केव्हा होईल म्हणून जवळची मंडळी देवास नवस करतील. माझी अशी अवस्था पाहून जग मला धिक्कार करेल. मृत्यू लवकर येणार नाही आणि सोयऱ्या धायऱ्यांना माझा कंटाळा येईल. बायका मला पिशाच म्हणतील आणि ते ऐकून मुलांना माझी फार भीती वाटेल. फार काय सांगावे, मी सर्व प्रकारे लोकांना किळस येण्यास पात्र होईल. खोकल्याची उबळ रात्रभर ऐकून शेजारी पाजारी आणि सोयरे धारे म्हणू लागतील की हा म्हातारा कित्येकांना त्रास देईल न कळे. याप्रमाणे म्हातारपणी आपली स्थिती होईल असे मनात आणून जो तारुण्याचाच त्या स्थितीबद्दल मनात खंती बाळगतो आणि असे म्हणतो की पुढे आपल्यास म्हातारपण येईल, तर हल्लीचे तारुण्य विषय उपभोगात गेले असता आपल्यास कोणती गोष्ट हितावह होईल. म्हणून कान बधीर झाले नाहीत तोपर्यंत आत्म अनात्म विचाराच्या सर्व गोष्टी ऐकून घेतो आणि जोपर्यंत शरीर स्वाधीन आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घेतो. दृष्टी शाबूत आहे तोपर्यंत जितकी देवस्थाने वगैरे पाहतील तितकी पाहून घेतो आणि जोपर्यंत वाणी कायम आहे तोपर्यंतच ईश्वराचे गुणानुवाद गाऊन घेतो. पुढे आपले हात लोळे होतील हे ओळखून ते शाबूत आहेत तो सर्व दानधर्म करून घेतो. याप्रमाणे पुढे दशा आल्यावर मन शुद्धीवर राहणार नाही म्हणून शुद्ध आत्मज्ञानाचा पूर्ण विचार करून ठेवतो. उद्या आपल्यास चोर लुटतील असे समजून जो आजच आपल्या जवळील संपत्तीची व्यवस्था लावून अलिप्त राहतो किंवा दिवा जाण्याच्या पूर्वी सर्व जिन्सा व्यवस्थित ठेवतो, त्याप्रमाणे म्हातारपण आल्यावर तारुण्य ज्ञानप्राप्ती न करून घेतल्यामुळे जे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात राहून व्यर्थ जावे, त्यापेक्षा जन्ममृत्यू देणाऱ्या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर कराव्या. ज्या वाटेत पुष्कळ डोंगर किल्ले वगैरे आहेत असे समजून किंवा पक्षी आपापल्या घरट्यांकडे परत जात आहेत तेव्हा संध्याकाळ झाली असे समजून जो आपल्याजवळ काही एक ऐवज न घेता सडा जातो, त्यास चोर कसे लुटतील. त्याप्रमाणे अशा ज्ञानाला तो इतर अज्ञानाप्रमाणे 100 वर्षे आयुष्य आहे असे समजत नाही. म्हणून म्हातारपण आले असता म्हातारपणच उलट परत जाते. तिळाच्या झाडाची झडलेली बोंडे पुन्हा झाडली तरी जसे तीळ सापडावेचे नाहीत, अथवा राग झाल्यावर मग पुन्हा अग्नी कसा जाळेल. म्हणून आपल्याला पुढे वृद्धापकाळ येईल असे जाणून जो त्याच्या सपाटात सापडत नाही, त्याच्याच ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग जोपर्यंत या शरीरात जडले नाहीत तोपर्यंतच शरीराचे आरोग्य राहण्याकरता उपाय करतो. ज्याप्रमाणे सापाच्या तोंडातून पडलेली पिठाची उंडी शहाणा मनुष्य टाकून देतो, त्याचप्रमाणे ज्या प्रेमाच्या वियोगापासून दुःख, विपत्ती आणि शोक प्राप्त होतात, त्या देहाचा स्नेह टाकून जो उदास वृत्तीत राहतो किंवा ज्या मार्गाने ज्या योगाने आपल्याला दोष लागतील ती कर्मे तो करीत नाही आणि कर्मेंद्रियाच्या मार्गांनी दोष आत जाऊ नयेत म्हणून नियमरूपी धोंडे आड बसून त्या वाटा बंद करतो. याप्रमाणे जो वागतो तोच ज्ञानसंपन्न पुरुष असे समज. आता अर्जुना, तुला त्या ज्ञानवंतांचे आणखी एक अलौकिक लक्षण सांगतो ते एक. सर्वत्र उदासीनता, पुत्र, स्त्री, गृह इत्यादिकांच्या ठिकाणी पूर्ण अनासक्ती आणि इष्ट अथवा अनिष्ट काही प्राप्त झाले तरी आपल्या चित्ताची समता नेहमी कायम ठेवणे. हे पहा की जो आपल्या शरीराविषयी उदास असतो
जसा एक वाटसरू दुसऱ्या वाटसरूने आपले स्वाधीन काही वेळ केलेले गाठोडे अभिलाषा न धरता तो वाटसरू परत येईपर्यंत जतन करतो, किंवा वाटेने जाताना ऊन टाळण्याकरता ज्याप्रमाणे एखादा मनुष्य झाडाचे सावलीत बसतो, तितकी सुद्धा आस्था ज्याची घराविषयी नसते. ज्याप्रमाणे मनुष्याची पडछाया त्याचेबरोबर असूनही ती आहे हे ज्याच्या गावीही नसते, त्याचप्रमाणे नेहमी सन्निध असणाऱ्या स्त्रीविषयी ज्याला प्रेम वाटत नाही. बरे, संततीविषयी म्हटले तर ती संतती म्हणजे ज्याप्रमाणे वाटसरू धर्मशाळेत वस्तीस राहतात किंवा गुरे 2 प्रहरी झाडाखाली बसतात त्याप्रमाणे मानतो. अर्जुना, जो श्रीमंत असतानाही ज्याप्रमाणे कोणी मनुष्य वाटेने जाताना रस्त्यातील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभूत असतो, त्याप्रमाणे संपत्तीविषयी उदास असतो, किंवा पिंजऱ्यातील राघू जसा बाळगणाऱ्याच्या आज्ञेत वागतो, त्याप्रमाणे जो वेदांचे उल्लंघन करीत नाही. बाकी स्त्री, पुत्र, घर याविषयी जो प्रीती बाळगत नाही, तो ज्ञानाचे अधिष्ठान आहे असे जाण. समुद्र जसा ग्रीष्मकाळी कमी होत नाही आणि वर्षाकाळी वाढतही नाही, तशी ज्याला लाभ आणि हानी यापासून बाधा होत नाही, किंवा तिन्ही कालात सूर्याचे ज्याप्रमाणे 3 प्रकार होत नाहीत, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला सुखदुःखापासून भेद होत नाही आणि ज्याच्या ठिकाणी आकाशाप्रमाणे समतेत कमीपणा पडत नाही, त्याचे ठिकाणी ज्ञान प्रत्यक्ष वास करीत आहेत असे समज. आणि माझ्या ठिकाणी अनन्य भावे करून निर्दोष भक्ती असणे, एकांतात राहण्याची आवड असणे आणि लोकसमुदायात राहण्याची आवड नसणे, ज्याने काया वाचा मने करून असा निश्चय केला आहे की मज ईश्वरा वाचून या जगात दुसरी चांगली वस्तू नाही, ज्याच्या शरीराने, वाचने आणि मनाने अशा कृतनिश्चयाची शपथ वाहिली आहे की या जगतात माझ्या वाचून दुसरे काही नाही. फार काय सांगावे, ज्याने आपले मन माझ्या स्वरूपी लीन केले, त्यानेच आपले आणि माझे ऐक्य केले. ज्याप्रमाणे आपले पतीशी समागम करण्यास जातेवेळी स्त्रीचे मनात मुळीच शंका येत नाही, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर ऐक्य करण्यास ज्याला शंका येत नाही. ज्याप्रमाणे गंगा समुद्रास एकदा मिळाल्यावरही त्यातच मिळून जाते, त्याचप्रमाणे माझे ऐक्य पावल्यावरही जे सर्व भावे करून मलाच भसतात. सूर्याचे प्रभेचा सूर्याबरोबर उदय होतो आणि अस्ताबरोबर लय होतो. हे ऐक्य जसे प्रभेसच शोभते, तसेच वाऱ्याने पाण्यावर जे पाणी उसळून वर येते त्यास लोक लाटा असे म्हणतात, परंतु पाहू गेले असता ते खरोखर पाणीच असते. याप्रमाणे एकनिष्ठ होऊन जो माझी सेवा करतो तोच मूर्तिमंत ज्ञान होय. अशा मनुष्यास पवित्र तीर्थे, उत्तम तपोवने, गुहा या ठिकाणी राहण्याची आवड असते. पर्वताच्या गुहा आणि सरोवरांची तीरे या ठिकाणी राहायची ज्याला विशेष आवड असते आणि ज्यास शहरात राहण्याची आवडत नाही. ज्याला एकांतवासाची फार आवड असते आणि मनुष्य वस्तीत राहण्याचा कंटाळा असतो, तो ज्ञानाची मनुष्यरूपी मूर्तीच होय. हे सुबुद्धिमंता तुला ज्ञानाची स्पष्टीकरणार्थ आणखी काही लक्षणे पुढे सांगतो. अध्यात्म ज्ञानात निमग्न असणे, पारमार्थिक ज्ञानाचा साक्षात्कार होणे ही लक्षणे ज्ञानप्राप्ती करून देणारी आहेत, म्हणून यांना ज्ञान असे म्हटले आहे. आणि याहून जे उलट ते अज्ञान होय. हे पहा, परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानाने दिसते त्या एका ज्ञानाशिवाय संसार व स्वर्ग ज्या ज्ञानापासून प्राप्त होतात ते अज्ञान आहे असे ज्याच्या मनाने पक्के घेतले आहे. परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानाने दिसते त्या एका ज्ञानाशिवाय संसार आणि स्वर्ग ज्या ज्ञानापासून प्राप्त होतात ते अज्ञान आहे असे ज्याच्या मनाने पक्के घेतले आहे. तो स्वर्गात जाण्याची इच्छा सोडून देतो, संसाराविषयी कंटाळा करतो व अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी भाव धरून मन लावतो. ज्याप्रमाणे एखादा वाटसरू ज्या ठिकाणी अनेक वाटा फुटतात त्या ठिकाणी नीट शोध करून आडमार्ग सोडून सरळ राजमार्गाने जातो, त्याचप्रमाणे ज्ञानमात्रांविषयी विचार करून इतर ज्ञाने टाकून देऊन आपले ज्ञान आणि बुद्धी अध्यात्मज्ञानाकडेच लावतो. त्याचप्रमाणे इतर ज्ञान भ्रांतीमूलक आहे, म्हणून जो आपले मन मेरू पर्वताप्रमाणे स्थिर करून अध्यात्मज्ञानाकडेच लावतो. असा निश्चय करून ज्याप्रमाणे आकाशात ध्रुव नक्षत्र कायम असते, त्याचप्रमाणे अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी जो आपली बुद्धी कायम ठेवतो.
ध्रुव नक्षत्र ज्याप्रमाणे आकाशात कायम असते, त्याचप्रमाणे अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी जो आपली बुद्धी कायम ठेवतो त्याच्याच ठिकाणी ज्ञान वास करते, यात शंका नाही. आणि अशा प्रकारे त्याच्या मनात ज्ञान पूर्णपणे बिंबल्याबरोबर तो मद्रूप होतो. ज्याप्रमाणे कोणी मनुष्य जेवणाकरिता पानावर बसला असता जेवणात सुरुवात केल्याशिवाय तो जेवावयास बसला असे म्हणता येत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानाचे प्राप्तीची इच्छा झाल्यावर ज्ञान मिळवल्याशिवाय त्याला ज्ञानी असे नाव प्राप्त होत नाही. आणि तत्त्वज्ञानापासून जे एक फल प्राप्त होते ते ज्ञेय होय, त्यावर तो आपली पूर्ण दृष्टी ठेवतो. एरवी ज्ञानाचा लाभ झाल्यावर जर ज्ञेय हाती लागले नाही तर ज्ञानाचा लाभ होऊ नये न झाल्याप्रमाणे आहे. आंधळ्याने हाती दिवा घेतला असता त्याला काय उपयोग आहे, त्याचप्रमाणे ज्ञानाचा नुसता निश्चय करून जर आत्मदर्शन झाले नाही तर ते व्यर्थ होय. जर ज्ञानाचे प्रकाशाने परमात्म्याची प्राप्ती होत नाही तर ती बुद्धी आंधळ्याप्रमाणे निरर्थक होय. म्हणून त्या ज्ञानाने जिकडे पाहावे तिकडे परमात्मा दृष्टीस पडतो. ते ज्ञान प्राप्त व्हावे अशी ज्याला चांगली बुद्धी झाली आहे म्हणून त्या निर्दोष ज्ञानाने जाणावयाची वस्तू दृष्टीस पडते. त्याच ज्ञानाने जो संपन्न झाला आहे, अशा प्रकारे ज्याच्या ज्ञानाला चोहीकडे ज्ञेयाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, तो ज्ञानी आहे असे शब्दांनी वर्णन करण्याचे कारणच नाही. ज्याची बुद्धी ज्ञानाचे प्रकाशाबरोबर ज्ञेयास झोंबते, ज्याची बुद्धी ज्ञानाच्या प्रकाशाबरोबर ज्ञेयास झोंबते, तो हातोहात परतत्वाची प्राप्ती करून घेतो. अर्जुना, तोच ज्ञानरूप आहे असे म्हटले असता त्यात आश्चर्य ते कोणते? हे पहा, सूर्याला सूर्य असे म्हणावे लागते काय? तेव्हा श्रोते म्हणू लागले, आता ज्ञानाविषयी अधिक स्पष्टीकरण करण्याचे कारण नाही, मग गीतेचा अर्थ सांगण्याच्या आड का येतोस? तू आम्हास ज्ञानाविषयी पूर्णपणे माहिती करून दिलीस, हा तुझे वक्तृत्वाचा आम्हास मोठा लाभ झाला. इतर कवी कोणत्याही वस्तूचे वर्णन करू लागले असता त्या वस्तूविषयी वर्णन न करता तिच्या उपांगाविषयी मोठ्या कौतुकाने फाजील वर्णन करतात. हा कवीचा मंत्र तू आपले वर्तनात आगंतुकाप्रमाणे का घुसडतोस? एखाद्याने जेवावयास बोलवून व पाटरांगोळ्यांचा थाट करून मंडळी पानावर बसल्यावर जर तयार झालेले अन्न त्या ठिकाणावरून लांबविले तर त्याने बोलवलेल्या मंडळीचे आणखी कितीही आदरातिथ्य केले तरी त्यांना त्याचा काय उपयोग? सर्व गुणांनी युक्त म्हणून जी गाय धार काढते वेळी कासेत हात घालू न देता लाथा मारते, तिला फुकट कोण बाळगील? त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय न बोलता इतर कवी हवे तेवढे वर्णन करतात, तसे तू न करता आम्हाला खऱ्या ज्ञानाची पूर्णपणे ओळख करून दिलीस. ज्या ज्ञानाच्या थोड्या प्राप्तीकरता लोक योगादी साधने मोठ्या कष्टाने करतात, ते ज्ञान तू उत्तम प्रकारे समजून सांगितल्यामुळे आमचे मनाची तृप्ती झाली. अमृताच्या दृष्टीने जरी सारखे सात्रे लागले तरी त्याला कोणी कंटाळेल काय? व सुखाचे कोट्यावधी जरी दिवस गेले तरी ते मोजीत बसून त्यांचा कोणीही कंटाळा करेल काय? पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चांदण्यांच्या एक युगभर जरी रात्री गेल्या तरी चकोर पक्षी चंद्राकडे पाहण्यास कंटाळतील काय? त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय तुझ्यासारखा रसाळ वर्णन करणारा भेटल्यावर ते ऐकण्याचा कोण कंटाळा करेल? आणि श्रीमान पाहुण्याला चतुर वाढणारी असल्यावर त्याला जेवण पुरेसे होणार नाही व तिलाही आपण केलेले पदार्थ संपवू नयेत असे वाटेल. त्याचप्रमाणे आजचा हा प्रसंग आहे, कारण आम्हाला ज्ञानप्राप्तीची आवड असून तुलाही ते सांगण्याविषयी उत्सुकता आहे. या कारणामुळे तुझ्या व्याख्यानास चौपट बळ आले आहे. तर तुला आम्ही ज्ञानाविषयी तू परिपूर्ण आहेस असे म्हटल्या वाचून कसे राहू? तर आता यापुढे बुद्धीचे माझघरात ज्ञानाच्या म्हणजे 18 लक्षणांविरुद्ध जे अज्ञान त्याचे वर्णन कर. हे संतांचे भाषण ऐकल्यावर निवृत्ती महाराजांचे दास ज्ञानदेव म्हणाले की माझेही मनात असेच आहे. तशात गुरु, तुम्ही मला आज्ञा केली तेव्हा आता मी व्यर्थ बडबड करणार नाही. हे पहा, याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनास ज्ञानाची 18 लक्षणे सांगितली. मग म्हणाले, ही लक्षणे ज्याचे ठिकाणी दृष्टीस पडतील त्याचे ठिकाणी ज्ञान वास करते असे माझे मत असून इतर ज्ञानीही असेच म्हणतात. आम्ही तुला तळहातावरील आवळ्याप्रमाणे ज्ञान स्पष्ट करून दाखविले. हे महाबुद्धिमंता
अर्जुना, आता अज्ञान ज्याला म्हणतात तेही त्यांच्या लक्षणासह स्पष्ट करून सांगतो. धनंजया, ज्ञान समजल्यावर अज्ञान सहज ओळखता येते, कारण जे ज्ञान नव्हे तेच अज्ञान होय. ते हे पहा, दिवस संपल्यावर मग रात्रीचीच पाळी उरते, कारण रात्र व दिवस या दोहो वाचून तिसरा प्रकारच नाही. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ज्ञान नाही तेच अज्ञान आहे असे समज. तथापि अज्ञानाची काही लक्षणे तुला सांगतो. आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून लोक आपल्याला मान केव्हा देतील याची जो वाट पाहत असतो व लोकांनी आपला सत्कार केला म्हणजे खूप संतोष पावतो आणि गर्वाने पर्वताचे शिखरा इतका चढून जाऊन कधीही खाली उतरत नाही, अशा ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते असे समज. आणि स्वधर्माचरणाविषयी पिंपळाची मुंज केल्यावर त्यास जो दोर बांधतात त्याप्रमाणे किंवा पार बांधतात त्याप्रमाणे अथवा देवळातील कुंच्या वाटेल उपयोगास येतो त्याप्रमाणे लोकात आपले कृतकर्माची प्रसिद्धी करतो. आपल्यास येत असलेल्या विद्येची आपल्या मुखाने प्रसिद्धी करतो आणि आपले हातून घडलेल्या सत्कृत्याबद्दल लोकात डांगोरा पिटतो. याप्रमाणे ज्या कृत्यापासून आपली प्रतिष्ठा वाढेल ती कृत्ये नेहमी करीत असतो आणि दिवसातून 3दा स्नान करून अंगास अत्तर वगैरे लावून शरीर नटवतो, परंतु प्राण्यांचे पूजन करण्याविषयी कंटाळा करतो. तो अज्ञानाची खाण आहे असे समज. ज्याप्रमाणे रानात वनवा पेटल्याबरोबर तो स्थावर जंगम याचा विचार न करता सर्व पदार्थ जाळतो, त्याचप्रमाणे ज्याच्या आचरणापासून सर्व जगास दुःख होते तो सहजगत्या जे भाषण करतो ते मनुष्याचे हृदयास तीक्ष्ण पहारीचे टोकाप्रमाणे भेदते आणि ज्याचे सर्व बेत इतर जनास विषाहूनही घातक असतात त्याचे ठिकाणी अज्ञान आहे. फार काय सांगावे, तो अज्ञानाचे माहेरघरच होय आणि त्याचे जिणे म्हणजे हिंसेचे आश्रयस्थानच होय. आणि भाता फुंकला म्हणजे जसा तो वाऱ्याने फुकतो व तोच वारा नाहीसा झाला म्हणजे लागलीच दबतो, तसा लाभ झाला असता जो चढून जातो व हानी झाली असता लगेच दुःखमग्न होतो. वावटळीत सापडलेली धूळ ज्याप्रमाणे आकाशापर्यंत उंच उडते त्याचप्रमाणे लोकांनी स्तुती केली असता जो हर्षाने फुकतो. थेंबर पाण्याने ज्याप्रमाणे चिखल ओला होतो आणि वारा सुटल्यावर हडकतो त्याप्रमाणे कोणी थोडी निंदा केली असताही जो वाईट वाटून कपाळ धरून बसतो. तसेच ज्याला मान व अपमान हे दोन्हीही सहन होत नाहीत त्याचे ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते असे समज. जो मनात एक असून तोंडाने दुसरेच बोलून दाखवतो व एकास वचन देऊन त्याचे उलट दुसऱ्यास मदत करतो, पारधी मृगास चारा घालतो, तो केवळ अपकार बुद्धीने त्यात त्याचा घात करण्याचा त्याचा विचार असतो. त्याप्रमाणे जो एखाद्याचे पालन करतो परंतु अंतर्यामी त्याचा घात करण्याविषयी हेतू धरतो. शेवाळ्याने लिप्त झालेली शिळा वरकांती हिरवीगार दिसते किंवा निंबोळ्या पिवळ्या धमक दिसतात त्याप्रमाणे ज्याची कृत्ये बाह्यातकारी मात्र उत्तम दिसतात त्या मनुष्याच्या ठिकाणी अज्ञान निसंशय आहे असे हे तू पक्के समजून ठेव. आणि गुरुकुलाचे नाव घ्यावयास ज्याला लाज वाटते, गुरुसेवेचा जो तिटकारा करतो आणि ज्या गुरुपासून आपल्याला विद्या प्राप्त झाली आहे त्यालाही जो मानित नाही, अशा मनुष्याचे नाव घेणे म्हणजे शूद्राच्या घरी अन्न सेवन करण्यासारखे होय. पण काय करावे, अज्ञानाची लक्षणे सांगताना त्याचा उच्चार करावा लागतो. तेव्हा आता ज्या गुरुभक्तांचे नाव सूर्याचे तेजाप्रमाणे सर्व अज्ञानाचा अहंकार नाहीसा करणारे आहे त्याचे नाव घेऊन वाचेने घडलेले पापास प्रायश्चित्त देतो. गुरुची निंदा करणाऱ्याचे नाव घेण्यात जे पातक घडले ते यापासून दूर होईल. एवढा वेळ नामोच्चारापासून जे भय होते ते दूर झाले. तर आता अज्ञानाची दुसरी चिन्हे ऐक. जो स्वतः कर्म करीत नाही व मनात संशय धारण करतो तो रानातल्या अमंगळ विहिरीप्रमाणे होय. ती विहीर कशी असते तर तिचे तोंडावर काटेरी झाडे उगवलेली असते आणि आत पुष्कळ प्राणी पडून मेल्यामुळे हाडे साचलेली असतात. त्याप्रमाणे जो मनुष्य अंतर्बाह्य अशुद्ध असतो, ज्याप्रमाणे अन्न उघडे आहे किंवा झाकलेले आहे हे न पाहता कुत्रे ते खाते, त्याचप्रमाणे आपले किंवा दुसऱ्याचे याचा विचार न करता जो द्रव्याचा अभिलाष करतो, या ग्रामसिंहाच्या ठिकाणी जसा स्त्रीसंग करण्याविषयी एकांत किंवा चव्हाट्याची जागा यांचा विधी निषेध नाही, तसा जो स्त्रीसंगाविषयी निर्लज्ज असतो, स्वधर्माप्रमाणे कर्म करण्याची वेळ चुकली किंवा नित्य नैमित्तिक करावायचे राहिले तर त्याबद्दल ज्याचे मनात शंकाही उत्पन्न होत नाही,
पापाचरणाबद्दल जो निस्संग आणि पुण्यकर्माच्या आचरणाबद्दल जो निर्लज्ज असतो व ज्याचे मनात संशय भरलेला असतो आणि जो द्रव्यप्राप्तीविषयी पापपुण्याची चाड बाळगीत नाही, तो केवळ अज्ञानाचा पुतळाच आहे असे समज. ज्याप्रमाणे गवताच्या काडीवर मुंगी चढली तरी ती गवताची काडी लवते, त्याचप्रमाणे जो अल्प लाभाकरिताही बुद्धीच्या स्थिरपणापासून ढळतो. डबक्यात पाय पडल्याबरोबर जसे त्यातील पाणी गढूळ होते, तसा जो भयाचे नाव ऐकल्याबरोबर घाबरा होतो. पुरात पडलेला भोपळा जसा हवा तिकडे वाहत जातो, तसा जो मनोरथाच्या पुरात वाहत जातो. वाऱ्याचे साह्याने धूर जसा गगनापर्यंत उंच जातो, तसा जो दुःखाची गोष्ट ऐकल्याबरोबर गडबडतो. वावटळ ज्याप्रमाणे कोठेही स्थिर होत नाही, त्याप्रमाणे जो क्षेत्राचे, तीर्थाचे किंवा शहराचे ठिकाणी कोठेही कायम राहत नाही, किंवा माजलेल्या सरडास ज्याप्रमाणे वरून खाली आणि खालून वर जाण्याचा व्यर्थ नाद लागतो, ज्याप्रमाणे पाण्याचा रांजण पुरल्याशिवाय जाग्यावर ठरत नाही, त्याचप्रमाणे जो निद्रेशिवाय एके ठिकाणी न राहता चोहोकडे हिंडतो आणि ज्याची माकडाप्रमाणे नेहमी चळवळ असते, त्याचे ठिकाणी अज्ञान पूर्णपणे वास करते. आणि अर्जुना, ज्याचे अंतर्यामी आत्मसंयमाचा वाराही नसतो, ज्याप्रमाणे एखादे ओहोळास लोंढा आला म्हणजे तो वाळूच्या बांधास जुमानीत नाही, त्याप्रमाणे जो शास्त्र निषिद्ध गोष्टीस भीत नाही, जो व्रते पाळीत नाही, स्वधर्मास लाथेने झुगारतो आणि शास्त्राने घालून दिलेल्या नियमाविरुद्ध ज्याची क्रिया असते, ज्याला पापाचरणाचा कंटाळा नसतो, पुण्याचरणाचा लेशही माहीत नसतो आणि जो लज्जेची मर्यादा खणून टाकतो, जो कुळधर्म ओळखीत नाही, वेदातील आज्ञा मानित नाही आणि ज्याला बऱ्या वाईट गोष्टीची चाड नसते, ज्याप्रमाणे पोळ मोकळा सुटलेला असतो किंवा वारा अफाट वाहतो अथवा रानातील फुटलेल्या पाटाचे पाणी वाटेल तिकडे जाते, आंधळा हत्ती माजावा किंवा डोंगरास वनवा लागावा, त्याप्रमाणे ज्याचे मन विषयांविषयी बहकलेले असते. हे पहा, उकिरड्यावर काय टाकीत नाहीत, पोळाला कोण आवरतो आणि वेशीच्या उंबऱ्यावरून कोण जात नाही. ज्याप्रमाणे अन्नसत्रात वाटेल त्याने जेवावे किंवा साधारण मनुष्यास अधिकार प्राप्त झाल्यावर त्याने तो वाटेल तसा गाजवावा अथवा वाण्याच्या दुकानात कोणीही जावे, त्याप्रमाणे ज्याचे अंतःकरण चंचल आहे, त्याचे ठिकाणी संपूर्ण अज्ञानाची वृद्धी होते असे समज. आणि जो जिवंत असताना आणि मेल्यावरही विषयांची इच्छा सोडत नाही आणि ज्या योगाने स्वर्गातही विषय उपभोग प्राप्त होतील त्या मार्गाचे आचरण ह्या लोकी करतो, ज्याचे सर्व श्रम विषय उपभोगांचे प्राप्तीकरता असतात आणि ज्याला सकाम कर्माविषयी इतर कर्मे आवडतच नाही, सकाम कर्माशिवाय इतर कर्मे आवडतच नाही आणि विरक्तांचे दर्शन झाले असता जो सचेल स्नान करतो, ज्याप्रमाणे कोड असलेल्या मनुष्यास आपल्या कुचक्या हाताने अन्न खाण्यास खंती वाटत नाही, त्याचप्रमाणे ज्याचा विषयास जरी कंटाळा आला तरी जो त्यास कंटाळत नाही आणि कर्मफलाविषयी निरीच्छ होत नाही. गाढवीच्या पाठीस गाढव लागल्यावर तिने लाथा झाडून त्याचे नाक फोडले तरी मागे न वळता तिच्याच पाठीस लागतो, त्याचप्रमाणे जो विषयांकरता जळत्या आगीतही उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाही आणि आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे असे मानतो. मृगजलाच्या लालसेने धावता धावता जरी मृगाचा ऊर फाटला तरी त्याची हाव कमी न होता अधिकच वाढते, पण हे मिथ्या आहे असे तो मानित नाही. त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयप्राप्तीकरता सारखे श्रम करतो, तथापि त्याबद्दल त्यास तिटकारा न येता उलटे अधिकच प्रेम सुटते. बालपणी माता पितरांचे वेड असते व ते संपल्यानंतर तरुणदशेत स्त्रीचे वेड लागते. नंतर स्त्रीचा उपभोग पूर्ण झाल्यावर म्हातारपण येते, तेव्हा तेच प्रेम तो मुलाबाळांवर करू लागतो. जन्मांध जसा घर सोडून जात नाही तसा जो मुलाबाळातच कालक्रमण करतो, परंतु ज्यास मरेपर्यंत विषयाचा टिटकार येत नाही, त्याचे ठिकाणी अज्ञानास पार नाही असे समज. आता अज्ञानाची आणखी काही लक्षणे सांगतो. ते पहा की जो आपले देहालाच आत्मा असे समजून कर्म करू लागतो आणि जर एखादे कर्माचे आचरण कमी किंवा जास्त झाले तर अभिमानाने फुगून जाऊन कुंतूही लागतो. देवाचा प्रसाद डोक्यावर ठेवताच जसा देवाचा भक्त घुमू लागतो, तसा तो जो विद्येच्या जोरावर आणि वयाच्या मानावर अभिमानाचा ताठा धरून उताना चालतो आणि सर्व जगात काय तो मीच शहाणा, मी श्रीमंत, माझ्याप्रमाणे चालरीत कोणाची आहे, माझ्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही, मीच सर्वज्ञ असून मी एकटाच या जगात ज्ञाता आहे, याप्रमाणे सर्व गोष्टींबद्दल गर्व बाळगतो.
व्याधिग्रस्त माणसाला ज्याप्रमाणे कोणताही भोग सहन होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले जास्त सहन होत नाही. हे पहा, दिवा हा गुण वात तेवढाच खाऊन टाकून स्नेह म्हणजे तेल जाळून टाकतो आणि ज्या जागी ठेवावा ती जागा काळीकुट्ट करून टाकतो. पाण्याचा थेंब पडला तर तडतडतो, वाऱ्याने विझतो, घरास लागला तर काडी देखील उरू देत नाही आणि कोठे उगीच थोडासा प्रकाश करतो तर तेवढ्यानेही उष्मा कराव्यास लागतो. या त्याच्या गुणांप्रमाणे ज्याचे अंगात गुण भरलेले आहे. नवज्वर झालेल्या रोगास दूध हे औषध म्हणून जरी दिले तरी ते त्याचा ताप विकोपास नेते, किंवा सापास दूध पाजले असता ते विष होऊन जातो ओकतो. त्याप्रमाणे गुणवान मनुष्याचा जो सत्कार करतो, व्युत्पत्तीबद्दल अहंपणा बाळगतो व तपाचरणाने ज्याचे अंगी ताठा भरतो, अंत ज्याला राज्यावर बसवले असता तो जसा अभिमानाने फुगतो अथवा अजगराने खांब गिळल्यावर तो जसा ताठतो, तसा ज्याचे अंगी गर्वाचा ताठा भरलेला असतो, जो लाटण्याप्रमाणे ताठ असून लवत नाही आणि फुरसे जसे गारोड्याचे मंत्राने उतरत नाही, तसा दगडाप्रमाणे कठीण असून ज्याला द्रव येत नाही, त्याच्याजवळ अज्ञान वाढीस लागले आहे असे तुला निश्चयाने सांगतो. हे धनंजय, जो आपले घरदार, संपत्ती, देह आणि आपला विद्यमान जन्म याविषयी काहीसुद्धा विचार करीत नाही, कृतज्ञावर उपकार केला असता अथवा चोरास व्यापाराकरिता भांडवल दिले असता किंवा निर्लज्ज मनुष्याची स्तुती केली असता, ते ज्याप्रमाणे केलेले उपकार विसरतात, द्वाड कुत्राचे कान आणि शेपूट कापून त्यास घरातून हाकलून लावले तरी ते रक्त गळत असताच जसे पुन्हा त्याच घरात शिरते, सापाचे तोंडात सापडून गिळला जात असताही बेडूक कौतुकाने देखील माशा गिळण्याचे विसरत नाही, त्याप्रमाणे अंगात तृत भरून नवद्वारे वाहत असताही ज्याचे मनात आपली अशी स्थिती होण्याचे कारण काय याचा विचार सुद्धा येत नाही. आईच्या गर्भाशयामध्ये विष्ठेच्या थरात 9 महिनेपर्यंत जरी उकडून जातो तरी ते गर्भातील दुःख किंवा उदरातून बाहेर निघते समयीचे दुःख याविषयी जो काहीच स्मरण बाळगत नाही. मांडीवर घेतलेले मूल मलमूत्राच्या चिखलात लोळत असताना पाहूनही ज्याला किळस न येऊन त्रासही उत्पन्न होत नाही. हल्ली ज्या जन्मात आपण आहोत तो आणि पुढे येणारा जन्म याविषयी ज्याचे मनात काहीही विचार उत्पन्न होत नाही आणि त्याचप्रमाणे आपले तारुण्याचे भरात पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल जो काहीही काळजी बाळगत नाही, आपले जीवितावर पूर्ण विश्वास ठेवून आपल्यास पुढे मृत्यू येणार आहे याबद्दल ज्याचे मनात बिलकुल विचार नसतो, डबके आटणार नाही अशा समजुतीने जसा त्यातील मासा मोठ्या डोहात जात नाही किंवा पारध्याच्या गाण्यास भुलून मृग जसा पारध्याकडे पाहत नाही, अथवा मासा हा गळास लावलेल्या आमिषाचे आत गळ आहे असे न समजता ते खाऊन मरतो, किंवा दिव्याच्या ज्योतीने आपण जळून जाऊ असे न समजता पतंग त्यावर झडप घालतो, घर जळत असताही एखादा मूर्ख निद्रेच्या भरात तिकडे लक्ष न देऊन घर सोडून जात नाही, किंवा ज्या अन्नात विष घातले आहे ते अन्न न समजता कोणी खातो, त्याप्रमाणे जीविताचे रूपाने हा मृत्यूच आला आहे असे जो विषय सुखाचे भरात जाणत नाही, आपल्या शरीराचा पुष्टपणा, रात्र व दिवस यांचा उपयोग आणि विषयांपासून होणारे सुखाची प्रौढी याविषयी या जगात इतर सर्व गोष्टी मिथ्या आहेत असे जो मानतो, परंतु बिचारा असे समजत नाही की वेश्या आपल्यास तन्मन अर्पण करते ते तिचे करणे वरकांती असून उलट आपल्यास बुच्चाडण्याचाच तो मार्ग आहे. वाटेने जाताना सवचोराची गाठ पडल्यावर त्याने आपल्यास वरकांती मैत्री दाखविणे म्हणजे ती खरोखर मैत्री नसून रानात गेल्यावर आपला प्राण घेणेच होय, व मातीचे चित्रात स्नान वगैरे घालून पूजन करणे म्हणजे त्याचा नाश करणेच होय. पंडुरोगाने मनुष्य लठ्ठ झाला म्हणजे तो सशक्त झाला नसून त्याचे आयुष्य संपले असे समजावे. त्याप्रमाणे जो आहार आणि निद्रा यात गर्क होऊन त्यापासून आपला नाश आहे असे समजत नाही. सुळी देण्याकरता नेत असलेला मनुष्य समोर सूळ पाहिल्यावर त्याकडे धावत जाऊ लागला म्हणजे तो आपल्या प्रत्येक पावलास मृत्यू जवळ करतो. त्याचप्रमाणे देह जो जो वाढेल, आयुष्य जो जो वृद्धिंगत होईल व जो जो विषय सुखात निमग्न होईल तो तो मरण आयुष्यास जिंकेल.
मरण आयुष्यात जिंकेल आणि मीठ ज्याप्रमाणे पाण्यात टाकल्यावर विरघळते त्याचप्रमाणे जो जो आयुष्य वाढेल तो ते काळ जवळ आणेल आणि तो आपल्यास हातोहात घेऊन जाईल. हे ज्याला समजत नाही, अर्जुना, आयुष्याच्या वृद्धीपासून आपला मृत्यू रोज जवळजवळ येत आहे, हे ज्याला विषयांच्या भुलीने समजत नाही, तो, हे महाबाहो अर्जुना, अज्ञानरूप देशाचा राजा या म्हणण्यात काही शंका नाही. ज्याप्रमाणे तो आयुष्याच्या भरात पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल विचार करीत नाही, त्याचप्रमाणे तारुण्याच्या भरात पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दलही काळजी करत नाही. डोंगराच्या कड्यावरून गाडी लोटल्यावर किंवा पर्वताच्या शिखरावरून धोंडा सुटल्यावर त्याला ज्याप्रमाणे आपले पुढे काय होईल हे माहीत नसते, त्याप्रमाणे जो आपल्यास वार्धक्य येऊन आपली काय स्थिती होईल याकडे लक्ष देत नाही किंवा आडरानातील ओढ्यास लोंढा आल्यावर त्यातून पलीकडे जाता येत नाही इतक्या जोराने तो वाहतो, अथवा रेड्यांची टक्कर लागल्यावर ते उन्मत्त होऊन दुसऱ्याच जवळ येऊ देत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्या अंगावर तारुण्याची धुंदी चढलेली असते, शरीर संपत्ती कमी होते, अंगावरील तेज लोकते आणि डोके मानेबरोबर हलू लागते, दाढीवर नाकाची सावली पडू लागते आणि मानेचा काटा ढिला होतो, अशी शरीराची स्थिती झाली तरी त्याच्या तारुण्याचा मत कमी होत नाही. आंधळ्याला ज्याप्रमाणे पुढे असलेला खांब उरावर आदळेपर्यंत समजत नाही किंवा जळत असलेले घर अंगावर पडेपर्यंत आळशी मनुष्य उठत नाही, त्याप्रमाणे तारुण्याचा उपभोग घेत असता पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल जो विचार करीत नाही, तो केवळ अज्ञानरूपच होय. तारुण्याचे भरात, परंतु पुढे आपलीही अशी स्थिती होईल असे मनात जाणीत नाही. तारुण्याच्या भरात कोणी आंधळा अगर कुबड वाकलेला मनुष्य दिसला तर तो त्यास वेडावून दाखवतो, परंतु पुढे आपलीही अशी स्थिती होईल असे मनात आणत नाही. आणि मरणाची खून जे म्हातारपण ते जरी प्राप्त झाले तरी जो तारुण्याची घमेंड सोडित नाही, तो पुरुष अज्ञानाचे घर आहे असे पक्के समज. त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी काही ठोकळ लक्षणे सांगतो ती एक. वाघाचे रानातून एक वेळ चरून बैल नशिबाने सुखरूप घरी परत आला असता वाघ आपल्यास काही करत नाही या विश्वासाने तो ज्याप्रमाणे त्या रानात फिरून चरावयास जातो, अथवा ज्या घरातील संपत्तीवर सर्प बसला आहे त्यातील ठेवा सर्पदंश न होता एखाद्याने आणला म्हणजे तो संपत्तीवर सर्प बसतो या गोष्टीवर विश्वास ठेवीत नाही. त्याचप्रमाणे ह्या गोष्टी वरचेवर घडून येत नसतात, परंतु तसे करण्यात जीवास धोका आहे असे जो मानित नाही. आपला वैरी निजला आहे तेव्हा आता त्याचे व आपले वैर संपले असे जर कोणी मानील आणि त्या भरोशावर स्वस्थ बसेल तर तो वैरी जागृत झाल्यावर हा ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांसह जीवास मुकेल, त्याचप्रमाणे जोपर्यंत भूक आणि झोप चांगली लागत आहे व जोपर्यंत रोगराई वगैरे काही झाले नाही तोपर्यंत आपल्या वृद्धापकाली रोग वगैरे जडतील याची जो काळजी बाळगत नाही. आणि स्त्री पुरुषादी व संपत्ती ही जो जास्त मिळू लागतात तो ज्याच्या डोळ्यावर अधिकाधिक धूर चढून डोळे धुंद होतात आणि स्त्री पुत्रादिकांचा वियोग एका क्षणात होईल व एका क्षणात संपत्ती जाऊन विपत्ती येईल, हे पुढील दुःख जो पाहत नाही तो अज्ञानी होय. आणि अर्जुना, जो या मृत्यूलोकी इंद्रियांना स्वस्थ चरू देतो म्हणजे स्वैरवर्तन करू देतो तोही केवळ अज्ञानरूपच समजावा. जो तारुण्याचे भरात संपत्तीच्या सेव्यासेव्य वस्तूंचा विचार न करता सरसकट त्यांचा उपभोग घेतो, जी गोष्ट करू नये ती करतो, असंभाव्य गोष्टींची हाव धरतो आणि ज्या गोष्टीबद्दल विचार करू नये अशा गोष्टी नेहमी मनात आणतो, जेथे प्रवेश करू नये तेथे शिरकाव करतो, जी वस्तू घेऊ नये ती मागतो आणि ज्या गोष्टी मनात सुद्धा आणू नयेत किंवा ज्या स्पर्शसुद्धा करू नये त्या करतो, जेथे जाऊ नये तेथे जातो, पाहू नये ते पाहतो, खाऊ नये ते खातो आणि याप्रमाणे वर्ज्य केलेल्या गोष्टी केल्यानेच ज्याचा संतोष होतो, ज्याची संगत धरू नये त्याची संगत धरतो, ज्या ठिकाणी संबंध असू नये त्या ठिकाणी संबंध ठेवतो आणि ज्या मार्गाचे आचरण करू नये तो मार्ग आचरतो, जे ऐकू नये ते ऐकतो, बोलू नये ते बडबडतो, परंतु या गोष्टी केल्याने आपल्या हातून दोष घडतील असे मनातही आणत नाही. आपल्या मनात येईल व आपल्यास सुखावह होईल तीच गोष्ट करण्याकडे
लक्ष असल्यामुळे जो बरी वाईट गोष्ट करण्याबद्दल मुळीच विचार करीत नाही आणि त्यामुळे भलत्याच गोष्टींचे आचरण करतो, परंतु आपल्या हातून पाप घडेल किंवा आपल्याला नरक यातना सोसाव्या लागतील या पुढील गोष्टींबद्दल जो विचार करीत नाही, त्या धर्मभ्रष्टाच्या संगतीने सर्व जगात अतिशय अज्ञान पसरते आणि ते इतके वाटते की ज्ञानासही ते आपल्या बळाने मागे हटवू शकते. पण हे असो, ज्या योगाने तुला अज्ञानाचे स्वरूप स्पष्ट समजले अशी त्याची आणखी काही लक्षणे सांगतो, ती ऐक. ज्याप्रमाणे भ्रमराचे चित्त नवीन उमललेल्या कमळाच्या केसरावर आसक्त असते, त्याप्रमाणे ज्याची प्रीती घरावर जडलेली असते, ज्याप्रमाणे साखरेच्या राशीवरून माशी उठत नाही, त्याप्रमाणे ज्याचे मन स्त्रीवर आसक्त झालेले असते, ज्याप्रमाणे बेडूक पाण्याच्या कुंडातून बाहेर पडत नाही, माशी शेंबडात गुंतल्यावर बाहेर पडू शकत नाही किंवा जनावर चिखलात रुतल्यावर बाहेर पडू शकत नाही, त्याचप्रमाणे ज्याचे मन घरावरून दूर होत नाही व जो मरणानंतर आपल्या बळखतीत साफ होऊन बसतो. एखादी स्त्री आपल्या जिवलगाच्या गळ्यात मिठी मारून बसते, त्याप्रमाणे जो आपले खोपट जीवाशी धरून बसतो. मधाचे संरक्षणार्थ मधमाशा जात सोसतात, त्याचप्रमाणे जो हवी ती संकटे सोसून आपल्या घराचे संरक्षण करतो. म्हातारपणी झालेले आणि त्यातही एकुलते एक असे मूल असले म्हणजे त्याच्या आईबापाचे जितके त्याच्यावर प्रेम असते तितके ज्याचे प्रेम घरावर असते. आणि अर्जुना, ज्याला स्त्री वाचून जगतात दुसरी प्रिय वस्तूच नाही, त्याचप्रमाणे जो जीवाभावाने स्त्रीवर प्रेम करतो आणि आपण कोण आहो व आपले सार्थक कशाने होईल हे काही जाणीत नाही, ज्याप्रमाणे सिद्ध पुरुषाचे चित्त ब्रह्मस्वरूपी लीन झाल्यावर त्याचे सर्व व्यवहार थांबतात, त्याचप्रमाणे ज्याने आपले सर्वस्व स्त्रीला विकले आहे तो आपली हानी, लोकलज्जा किंवा लोकांनी केलेली निंदा इकडे लक्ष देत नाही. ज्याप्रमाणे माकड गारोड्याच्या ताब्यात राहते, त्याचप्रमाणे जो मनात स्त्रीचा ध्यास धरून तिचे छंदाने वागतो. स्त्री करता आपण हवे ते श्रम करतो, इष्टमित्रांचा वाईटपणा घेतो आणि तिच्याकरता जितका जमवता येईल तितका पैसा लोभ्याप्रमाणे जतन करतो. तसेच दाणे आणि पुण्यकर्मे कमी करतो. गोत्रज आणि कुटुंबातील माणसे यांच्याजवळ पैशाविषयी कपट धरतो, परंतु स्त्रीची थैली भरण्यात कमी पडू देत नाही. आपल्या आराध्य देवतेची साधारण सेवा करतो, गुरुला थापा देतो आणि आईबापांनी पैसे मागितले तर त्यास शिल्लक नाहीत म्हणून सांगतो. पण स्त्रीविषयी म्हटले तर जी जी उत्तम वस्तू ती तिच्याच उपभोगाकरता घेऊन येतो. ज्याप्रमाणे प्रेमळ भक्त आपल्या इष्टदेवतेस भजतो, त्याप्रमाणे जो स्त्रीची एकाग्र चित्ताने सेवा करतो. जेवढा उत्तम आणि मौल्यवान वस्तू तेवढ्या स्त्रीला देतो आणि कुटुंबातील माणसांना निर्वाहापुरत्या सुद्धा जिन्सा देत नाही. स्त्रीकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिल किंवा तिच्या विरुद्ध जाईल तर ज्याला युगाचा अंत झाल्याप्रमाणे वाईट वाटते. नायटे होतील या भीतीने ज्याप्रमाणे नागाचे नवस फेडतात, त्याचप्रमाणे जो स्त्रीची थुंकी झेलतो. अर्जुना, फार काय सांगावे, ज्याला स्त्री हेच दैवत वाटते व जो तिच्यापासून झालेल्या पुत्राधिकांवर विशेष प्रेम करतो. आणखी जिचे जेवढे आप्तसंबंधी असतील त्यांना आपल्या जीवापलीकडे समजतो, तो अज्ञानाचे मूळ आहे आणि त्याच्याचमुळे अज्ञानाची वृद्धी होते. फार काय सांगावे, तो केवळ अज्ञान रूपच होय. ज्याप्रमाणे खवळलेल्या समुद्रात घातलेली नौका लाटांमुळे हेलकावे खाते, त्याचप्रमाणे जो आवडती वस्तू प्राप्त झाली असता सुखाच्या शिखरावर चढतो आणि ती न मिळाली असता खाली आपटतो. याप्रमाणे हे महाबुद्धिमंता अर्जुना, ज्याचे चित्तात वस्तूच्या लाभालाभापासून चिंता उत्पन्न होते तो अज्ञानी होय. आणि जो माझी भक्ती करतो परंतु मनात फलाची इच्छा धरतो आणि बाहेरून विरक्तपणा दाखविणारा मनुष्य ज्याप्रमाणे अंतर्यामी धनाची इच्छा करतो किंवा व्यभिचारिणी स्त्री आपले जारकर्म चालविण्याकरता पतीच्या पुढे पुढे करून त्याची मर्जी संपादते, त्याचप्रमाणे हे किरीटी मजवर भक्ती आहे असे दाखवून जो विषयांकडे दृष्टी ठेवतो आणि विषयप्राप्तीकरता माझी भक्ती करून विषयप्राप्ती झाली नाही तर माझी भक्ती सोडून देऊन ईश्वर खोटा आहे अशी माझी टवाळी करतो. कुणबी जशी आपली शेतकी वाढवतो तसा हा पुष्कळ देवांची सेवा करतो आणि पहिल्या देवाप्रमाणेच दुसऱ्या देवांचीही परवड करतो. ज्याचे ठिकाणी विशेष थाटमाट आहे अशा गुरुवर भक्ती ठेवून त्याचपासून गुरुमंत्र घेतो आणि इतरांना विचारत नाही.
प्राणीमात्राबरोबर कठीण शब्द बोलून त्यांचा तिरस्कार करतो आणि पाषाणाच्या मूर्तीवर विशेष प्रेम करतो. तसेच ज्याला एकनिष्ठपणाने भक्ती करून राहवत नाही, माझी मूर्ती तयार करून तिची घराच्या कोपऱ्यात स्थापन करतो आणि आपण इतर देवांच्या यात्रा करीत हिंडतो. रोज माझी पूजा करतो, कार्यप्राप्तीकरता कुलदेवतेची पूजा करतो आणि एखादी पर्वणी आली असता तिसऱ्याच देवाची पूजा करतो. माझी स्थापना घरात करून दुसऱ्या देवा पित्यर्थ वाणे वाटतो आणि श्राद्धकाली पितरांची पूजा करतो. एकादशीच्या दिवशी जशी माझी भक्ती करतो तसाच नागपंचमीच्या दिवशी नागास बसतो. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूर्ण भक्ती करतो आणि चतुर्दशीचे दिवशी देवीचे पूजन करून हे अंबे मी तुझा आहे अशी तिची प्रार्थना करतो. नित्य नैमित्य कर्मे टाकून देऊन नवरात्रात नवचंडीचा पाठ एके जागी बसून करतो. आदित्यवर आला म्हणजे भैरोबाच्या नावाने खिचडा वाटतो. पुढे सोमवार आला म्हणजे बेल घेऊन शंकरास वाहण्याकरता जातो व याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची सेवा करतो, ज्याप्रमाणे गावातील वेश्या आपली प्रीती दाखवून सर्वांचे मन आकर्षण करून घेते, त्याचप्रमाणे जो क्षणभरही स्वस्थ न बसता विषयप्राप्ती करता सर्व देवांचे पूजन करतो, याप्रमाणे जो देवांची भक्ती करीत चोहोकडे धावत असतो तो अज्ञानाचा अवतारच होय. आणि उत्तम एकांत स्थाने, तपोवने, तीर्थे आणि तट ही पाहून ज्याचे मन विटते तोही केवळ अज्ञानरूपच होय.